आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांचे सक्सेसर म्हणून किंवा नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून एका बाजूला अमित शहा यांच्याकडे पाहिलं जातं, दुसरे एक योगी आदित्यनाथ यांना पाहिलं जातं आणि तिसरं देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्ल्यू आईड बॉय आहेत, त्यामुळं त्यांना पसंती आहे, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. आणि योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांचं इंग्रजीबद्दलचा थोडी अडचण आहे, भाषेची अडचण आहे. अर्थात राजकीयदृष्ट्या स्ट्रॉंग आपण बघायला गेलं तर अमित शहा आहेत, पण नरेंद्र मोदी यांचे भगवे वारसदार जर आपण म्हणले, भगव्या विचारांचे वारसदार म्हणले तर ते योगी आदित्यनाथ आहेत. आणि नरेंद्र मोदी यांचे विकासाचे वारसदार कोण असतात असं म्हणून म्हणलं तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. तर या दोघांची स्पर्धा ही अतिशय वेगळ्या पद्धतीची सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर तिथं जी पूर्वी खंडणी आणि उद्योजकांना त्रास देण्याची पद्धत होती, योगी आदित्यनाथ यांनी पूर्णपणे मोडून काढलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था तिथं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी त्यांनी वापरली आणि ऑपरेशन लंगडा अशा प्रकारचं एक ऑपरेशन त्यांनी राबवलं, ज्याच्यामध्ये 11,000 लोकांना त्यांनी गुडघ्याखाली गोळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी जो माणूस दहशत करतो, जो माणूस छेड काढतो, चोरी करतो, बाकीच्या गोष्टी करतो, त्यांना कायद्याच्या आउट ऑफ वे जाऊन त्यांनी पायाखाली गोळ्या मारत अशा 11,000 लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या. जवळजवळ 300 गुंडांचा एन्काउंटर त्यांनी केलेला आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण एका राष्ट्रीय वेगळ्या प्रश्नावर बोलणार आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, यांनी नुकताच एक जपान दौरा केलेला आहे आणि सिंगापूर दौरा केलेला आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावसला जाऊन आले, त्या पद्धतीनं योगी आदित्यनाथ हे जपानला जाऊन आले, सिंगापूरला जाऊन आले आणि उत्तर प्रदेशमध्ये जपान सिटी उभा करण्याचं एक मोठं स्वप्न घेऊन ते गेलेले होते आणि त्याबद्दलची प्राथमिक बोलणी त्यांची ही यशस्वी झालेली आहेत. आणि ज्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भारतातली जवळजवळ साधारण 20% लोकसंख्या राहते, त्या ठिकाणी जर विकास झाला तर इतर ठिकाणचा कामगार पुरवठा कमी होईल, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हेच लक्षात घेऊन उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विकासाकडे केंद्राने लक्ष दिलेलं आहे. तर याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे जपानला आणि सिंगापूरला जाऊन आले आणि नेमकं त्यांनी काय असं केलं की देवेंद्र फडणवीसांना त्यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना अनेक गोष्टींमध्ये ओव्हरटेक केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांचे सक्सेसर म्हणून किंवा नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून एका बाजूला अमित शहा यांच्याकडे पाहिलं जातं, दुसरे एक योगी आदित्यनाथ यांना पाहिलं जातं आणि तिसरं देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्ल्यू आईड बॉय आहेत, त्यामुळं त्यांना पसंती आहे, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. आणि योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांचं इंग्रजीबद्दलचा थोडी अडचण आहे, भाषेची अडचण आहे. अर्थात राजकीयदृष्ट्या स्ट्रॉंग आपण बघायला गेलं तर अमित शहा आहेत, पण जर नरेंद्र मोदी यांचे भगवे वारसदार जर आपण म्हणले, भगव्या विचारांचे वारसदार म्हणले तर ते योगी आदित्यनाथ आहेत. आणि नरेंद्र मोदी यांचे विकासाचे वारसदार कोण असतात असं म्हणून म्हणलं तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. तर या दोघांची स्पर्धा ही अतिशय वेगळ्या पद्धतीची सुरू आहे. त्यानिमित्ताने आपण या गोष्टीची चर्चा करतोय. तर योगी आदित्यनाथ यांनी जे नरेंद्र मोदी यांचं मॉडेल आहे, एक भगवा आणि विकास हे जे मॉडेल आहे, म्हणजे भगवा विचार आणि विकास हे दोन्ही समोरासमोर किंवा समांतर घेऊन जाण्याची पद्धत आहे, जी आपल्याला माहिती असेल की नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये वापरले. एका बाजूला ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणून तिथं आपल्याला गोधरा हत्याकांडापासून सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर तिथे कट्टर हिंदुत्वाची प्रतिमा जपत व्हायब्रंट गुजरात हे विकासाचं मॉडेल तिने राबवलं आणि अतिशय मोठमोठ्या कंपन्या गुजरातमध्ये आणल्या आणि गुजरातला एका झटक्यात महाराष्ट्राच्या बरोबर त्यांनी बऱ्यापैकी आणले. म्हणजे महाराष्ट्र हा औद्योगिक आणि ह्याच्या गोष्टीत पुढे होता, पण आज गुजरात असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक त्यासाठी पुढे गेले. तर ह्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं भगवा आणि विकास हे जे मॉडेल आहे ते मॉडेल तिथे यशस्वी ठरलं. तर त्याच मॉडेलवर पाऊल ठेवून योगी आदित्यनाथ यांनी आता लक्ष घातलेलं. एका बाजूला योगी आदित्यनाथ हे स्वतः भगवे कपडे घालून परिधान करून करतात, त्यामुळं भगव्या विचारधाराचे आयडॉल नरेंद्र मोदीनंतर कोण आहेत तर योगी आदित्यनाथ यांचं नाव येतं. आणि त्याच्याबरोबर त्यांनी आता त्याला आपल्या या भगव्या गोष्टीला विकासाची जोड देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळं त्यांनी फक्त आपल्या भारतामध्ये दौरे करायला सुरू केले तर परदेशात दौरे करायला सुरू केलेले आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी जपान आणि सिंगापूरचा दौरा केला. जपान आपल्याला माहिती आहे की जपान अतिशय कमी दरात, अल्प दरात इन्फ्रास्ट्रक्चरला कर्ज उपलब्ध करून देणारे देश आहे. त्यानंतर सिंगापूर हे देशाच्या अनेक जगाची आर्थिक राजधानी आणि तिथं बऱ्यापैकी उद्योग आहेत, सगळ्या गोष्टी फायनान्स कॅपिटल आहे. त्यामुळं जशी आपल्या मुंबई आहे भारताची, तसं जगाचं सिंगापूर म्हणलं जातं. तर तिथं जाऊन आले तर तिथं सुद्धा अतिशय चलाखीनं योगी आदित्यनाथ यांनी
बुद्ध आणि आपला संबंध उत्तर प्रदेशात कसा चांगला आहे. आपल्याला माहिती आहे की चीन असेल किंवा जपान असेल किंवा अनेक देश आहेत जगामध्ये, हाँगकाँगच्या बाकी सगळे, तर हे बुद्ध म्हणजे बौद्ध धर्मीय प्राबल्य असलेले देश आहेत. तर या देशांना आपलंसं करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये बुद्ध कॉरिडॉर तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की सारनाथमध्ये बुद्धांनी पहिला उपदेश केला उत्तर प्रदेशमध्ये आणि कुशीनगरमध्ये बुद्धांचं महानिर्वाण झालं. तर या सगळ्या गोष्टी घेऊन ते जपानला गेलेले होते की एक सांस्कृतिक आणि एक तुमच्या धर्माचा एक वारसा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये आम्ही डेव्हलप केलेला आहे, तर त्या दृष्टीने उत्तर प्रदेशमध्ये आपण गुंतवणूक करा, अशा प्रकारची एक भावनिक आणि धार्मिक साथ त्यांनी गाठली आणि याचा खूप मोठा प्रभाव जपानवर पडला. त्यामुळे जपाननं फार मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय हा उत्तर प्रदेशमध्ये घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला सिंगापूरमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं मॉडेल एक विकसित करून तिथं प्रेझेंटेशन केलं. त्यामुळे योगी आदित्यनाथांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथं असं केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये आता गुंतवणूक वाढण्याचं एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर तिथं जी पूर्वी खंडणी आणि उद्योजकांना त्रास देण्याची पद्धत होती, योगी आदित्यनाथ यांनी पूर्णपणे मोडून काढलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था तिथं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी त्यांनी वापरली आणि ऑपरेशन लंगडा अशा प्रकारचं एक ऑपरेशन त्यांनी राबवलं, ज्याच्यामध्ये 11,000 लोकांना त्यांनी गुडघ्याखाली गोळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी जो माणूस दहशत करतो, जो माणूस छेड काढतो, चोरी करतो, बाकीच्या गोष्टी करतो, त्यांना कायद्याच्या आउट ऑफ वे जाऊन त्यांनी पायाखाली गोळ्या मारत अशा 11,000 लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या. जवळजवळ 300 गुंडांचा एन्काउंटर त्यांनी केलेला आहे आणि अनेक घरांच्यावर म्हणजे त्यांनी एकूण 17,000 एन्काउंटरचे प्रकरणं केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अनेक घरांवर बुलडोजर लावलेला आहे. म्हणजे जो आरोपी असतो त्या आरोपीच्या घरावर जर बुलडोजर लावण्याचा बुलडोजर बाबा म्हणून त्याने, याचा परिणाम असा झालेला आहे की ज्या घरामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी, दादागिरी, अशा चोऱ्या करणारे लोक असतात, त्यांना लोक घरातनं बाहेर हाकलून द्यायला लागले की तू जर असं वागायला आलास तर आमच्या घरावर उद्या बुलडोजर चालेल. त्यामुळे तो सुद्धा फार मोठा परिणाम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक मोठा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशची गुंडगिरी अतिशय कंट्रोलमध्ये आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी उद्योजकांना पोषक आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एका बाजूला आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये केलंय, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आठवत असेल तर एक स्टँडर्ड पोझिशन आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक आता जो आपण जे क्रांती केलेली होती, ऑटोमोबाईल हब होतं, IT होतं. आपण आता हिंजवडीसारख्या ठिकाणी बघतो तर तिथं वाहतुकीची समस्या आहे, तिथं खंडणीची मोठी समस्या आहे, लोकांना त्रास दिला जातो. त्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्री या हैदराबाद, बेंगलोरकडे शिफ्ट झालेल्या आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी पुण्यामध्ये, हिंजवडी परिसरात आपल्याला दिसते. त्यानंतर कायदा सुव्यवस्था, कोयता गँग पुण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीचे एक प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे आणि पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर हा ट्रायंगल आहे. सोडून जे औद्योगिक आणि बाकीचा विकास करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं नाही आहे. कायदा सुव्यवस्थेला सुद्धा फार मोठा प्रॉब्लेम त्यांना फेस करावं लागतं. एका बाजूला ते विकासाचं मॉडेल बोलतात, बुलेट ट्रेन असेल, बाकीच्या गोष्टी असेल, पण आपल्याला माहिती आहे की मुंबई गोवा रस्ता अजून झालेला नाही आहे, समृद्धी महामार्ग अजून पूर्णपणे झालेला नाही, शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय, मुंबई 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 बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरचं काम सुद्धा अजून झालेलं नाही, कोल्हापूर पुणे सुद्धा अजून बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे, सोलापूरचे बाकीचे मार्ग अपूर्ण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी, शेतीमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर या सगळ्या गोष्टीची तुलना जर आपण केली तर योगी आदित्यनाथांनी पहिला कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक असेल, तर सगळ्या गोष्टीची तिथं गोष्टीची पूर्तता करायला सुरू केली आहेत. मध्ये त्यांनी बॉलिवूडच्या काही लोकांना घेऊन सुद्धा तिथं प्रयत्न केलेले आहेत. एका बाजूला त्यांची जमेची बाजू असते की अयोध्या पण तिथं आहे, मथुरा तिथं आहे, वाराणसी तिथं आहे, त्यामुळे त्यांना धार्मिक पर्यटनाचा फायदा होतोय. आपल्याकडे सुद्धा धार्मिक पर्यटनाबद्दल खूप चर्चा होती, पण प्रत्यक्षात आपल्याकडं अष्टविनायक असेल, किल्ले असेल, बाकीच्या 11 मारुती असतील किंवा बाकीच्या किल्ल्यांचा कॉरिडॉर असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टीची चर्चा होते, पण प्रत्यक्षात मात्र आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आपण जर प्रयत्न केला तर जमीन अधिग्रहणाचे प्रश्न आपल्याकडे मोठे आहेत. तर योगी आदित्यनाथांनी आत्ताच्या पहिल्या टप्प्यात तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओव्हरटेक करून मात केलेली असं दिसतंय. त्यामुळे आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना एक विकासाचं मॉडेल महाराष्ट्राचं ह्या बजेटच्या निमित्तानं उभं करावं लागेल. त्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळावी लागेल, राजकीय अस्थिर परिस्थिती ती सुद्धा कंट्रोलमध्ये आणावी लागेल, अंतर्गत हेवे दावे सगळे करावं लागतील, भ्रष्टाचाराची प्रकरणं जमिनीची येतात त्याच्याबद्दलचं लक्ष घालावं लागेल आणि योगी आदित्यनाथांसारखं एक हाती चांगलं सरकार त्यांना चालवून दाखवावं लागेल, तरच त्यांचं पुढं पंतप्रधान पदासाठी लॉन्चिंग पॅड चांगलं तयार होईल. तर ही जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा तर योगी आदित्यनाथ जिंकलाय असं माझं मत आहे.